पाडळी खुर्द तालुका करवीर येथील श्री गजानन महाराज सहकार समूहाचा काँग्रेस पक्षातून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याने परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या या समूहाने आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। श्री गजानन महाराज सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव सूर्यवंशी सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गजानन महाराज दूध संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हा पक्षप्रवेश संपन्न झाला। या प्रवेशामुळे पाडळी खुर्द मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय गणितात मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गजानन महाराज सहकार समूह सहकार क्षेत्रात कार्यरत असून विकास संस्था, दूध संस्था तसेच पाणी पुरवठा संस्था यशस्वीपणे चालवत आहे। बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून समूहाने आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केल्याने पाडळी खुर्द व परिसरात शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। नमस्कार, माझं नाव सुरेशराव सूर्यवंशी। मी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष फॉर्म भरला होता। मी ज्या पक्षात आता काम करत होतो त्या नेत्यांनी माझं दखल न घेतल्यामुळे मी आता साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत। यावेळी वदन सूर्यवंशी, अभय सूर्यवंशी, संग्राम सूर्यवंशी, शिवराज सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, वसंत गायकवाड, विष्णुपंत पोवार, बजरंग पाटील, माणिक पाटील, शिवाजी साळवी, धनाजी तानुकडे, मुकुंद कदम, सचिन पाटील, अमर साळवी, पृथ्वीराज सुर्वे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना आमदार चंद्रदीप नरके यांनी गजानन महाराज सहकार समूहाने सहकार व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे। शिवसेनेत त्यांना योग्य तो सन्मान व न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले।